कसे आहात सर्वजण? आय होप सगळे मस्त मजेत असाल. तर मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे आपलं पार्थ अँड मम्माच्या चॅनलमध्ये. बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि आज मी नाश्त्यासाठी इथं ना ढोकळा बनवायला घेतला होता. सो देवपूजा करायच्या अगोदरच मी इथं ना वाफलायला ठेवून दिला होता आणि इकडं पुदिन्याची चटणीही त्याच्यासोबत खायला बनवली होती. बाहेर असा पाऊस चालू होता आणि गरमागरम ढोकळा खाण्याची ही एक वेगळीच मजा आहे. सो मलाही तर खूप आवडतो आणि इथं बघा ना खूप छानही झालेलं होतं, एकदम खूप फुगला होता आणि टेस्टही एकदम मस्त झालेली होती. सो इथं ना पुदिन्याची चटणी बनवलेली होती आणि टोमॅटो सॉस या दोन्हीसोबत मस्त असं एन्जॉय केलं. आणि इथं मी नाश्ता करत होते तर पार्थ इथं येऊन ना असं मोबाईलमध्ये बघायला चालू होतं. सो त्याची नखरे करायला चालू होते काही ना काही. सो छान असा नाश्ता झाला आणि त्यानंतर ना हा जो किचनमध्ये राडा आहे ना, सो तो आत्ता मला आवरायचा होता. सो तर पटपट असा आवराय घेतला आणि मसाला डब्बाही धुवून काढला होता. तर त्यामध्ये सगळं मसाले भरायचे होते. सो तेही भरले आणि नंतर बाकीचंही आवरायला घेतलं. सो हे मसाला डब्बा आहे का, असं एकदम स्वच्छ सगळे मसाले हे भरून ना, असं कुणाकुणाला बघितलं एकदम मन प्रसन्न, एकदम शांत वाटतं मनाला. सो कमेंट करून नक्की सांगा. आणि हे काम ना इतकं जर फास्ट झालं असतं ना तर किती चांगलं झालं असतं, पण ते काय होत नाही. सो असं पटपट काम आवरलं. नंतर मला बनवायचे होते पार्थसाठी ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते. सो ते इथं बनवायला घेतले. पण पार्थचं असं चालू होतं की नाही मम्मा, मलाही तुझ्यासोबत तिथं मला मिक्सर चालू कशी करतेस, काय कशी करतेस, सो तेही बघायचं होतं त्यालाही. सो इथं त्याला घेऊन तेही काम केलं आणि नंतर इथं लाडू बांधायचे होते. सो त्याचं तिथं लगेच हजेरी लावलीच त्यांनी. सो त्याला तिथं खायला दिला लाडू. सो मस्त मस्त झाला आहे असं. तर ह्याच्या छोट्या मोठ्या बुकेसाठी मलाही खाणं खाऊ घालणं चालू होतं. अगोदर मी नाचणीचे बनवले होते, पण आता ते संपले तर म्हणलं चला ड्रायफ्रूटचे आता बनवत. सो त्याच्यासाठी आता मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत. घरात काहीतरी असं थोडंफार खायला असलं ना, पटकन त्याला भूक लागली ना तर आपण देऊ शकतो. त्यासाठी काही ना काही मी थोडंफार बनवून ठेवत असते का तो, कारण की छोट्या मोठ्या बुकेसाठी ना हे एकदम परफेक्ट ऑप्शन राहतं की पटकन आणि हेल्दीही राहतं खास करून. सो पटकन ही तयार होतं आणि मी तर मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले होते. सो मला आता नंतर स्वयंपाक करायचा होता. सो इथं स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकही मस्त जेवण वगैरे केलं आणि आजचा असा मस्त दिवस गेला. सो तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.